नाही, ते दोन्ही खाती पण माझ्याकडे आहे. बंदर विकास पण आहे आणि मत्स्य. मी शेवटचे 5 मिनिटं घेणार, पुढच्या सभेला आम्हाला द्या. बंदर विकास आणि मत्स्य व्यवसाय खातं दोन्ही आमच्याकडे आहे. सचिनजीने काही विषय मांडले तिकडल्या पर्यटनाचा संदर्भ. आमच्या केसरकर साहेबांनी सिंधू रत्न अंतर्गत असंख्य अशा पद्धतीच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या बोटी दिलेल्या आहेत. आम्ही पण मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून सचिनजी, बंदर विकास असो मत्स्य व्यवसाय असो, तुम्ही एकदा काय तिथे निवडून गेलात, साळगावकर मॅडम तुमचं आणि विष्णूजींचं एक फक्त पत्र द्या, पाहिजे ती मागणी पूर्ण करण्याची तयारी त्या खात्याचं मंत्री म्हणून. इथे कायाकिंगचा मोठा इथे व्यवसाय चालतो ना, कायाकिंग सगळं आपल्या हातातच आहे. मला माहित नाही मस्ती माझ्या विरोधात का करतात. त्या आमच्या सगळ्या चाव्या आमच्याकडे आहेत. खाती आमची, पालकमंत्री आम्ही, सगळे इकडचे आम्हीच सगळेजण बॉस असल्यामुळे बॉस इज ऑलवेज राईट हे समजून काम करावे बाबा. समजून काम. आता एअरपोर्टच्या संदर्भात आमच्या केसरकर साहेबांनी उल्लेख केला. साहेबांना सांगितलं नाईट लँडिंगची परवानगी आपल्याला मिळाली आहे, तीच मोठी अडचण. 2.5 लाख देऊन आपल्याला आपलं विजेचं काम केलेलं आहे. आता आपण इंडिगो बरोबर साहेब अंतिम टप्प्यात आमचं बोलणं चालू आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये व्हीजीएफचा प्रस्ताव आपण समोर ठेवतोय. एकदा कॅबिनेटने व्हीजीएफचा प्रस्ताव, व्हॅल्युएबल गॅप फंडिंगचा प्रस्ताव आम्हाला मान्यता दिली, मग आपलं हे चिपी विमानतळ हे 24 तास आणि मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई चालू करण्याचा शब्द आज मी व्यासपीठाच्या निमित्ताने बोलला. आपण अशा पद्धतीने विमानतळ सुरू करतोय की ते कधीच बंद पडणार नाही. कायमस्वरूपी ते विमानतळ चालेल. मोठ्यातलं मोठं विमान आपल्या ह्या चिपी विमानतळाकडे उडेल, जेणेकरून इकडच्या आजूबाजूचा असलेल्या सगळ्या तरुण तरुणीला 2 हाताला काम मिळेल, रोजगार भेटेल. अशा पद्धतीचं काम आम्ही करतो. त्याचबरोबर माझ्या बंदर विकास खात्याच्या माध्यमातून इथे जे रोरोची सर्व्हिस मी आता इलेक्शनच्या ह्या आचारसंहितेच्या नंतर सुरू करतोय. भाऊचं धक्का ते विजयदुर्ग आणि जसं तुम्हाला शब्द दिलाय भाऊचं धक्का ते वेंगुर्ला पर्यंत आणण्याचं काम मी माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून करणार. एका बाजूला विमानतळ, दुसऱ्या बाजूला आमची रोरो सर्व्हिस जेव्हा इथे वेंगुर्ला पर्यंत तुमच्याकडे येईल, मुंबईतले पर्यटक जेव्हा तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये उतरतील तेव्हा ह्या वेंगुर्ल्यामध्ये आर्थिक समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो.